श्री शिवाय नमस्तुभ्यम आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला नवरात्रीमध्ये 9 दिवस 9 देवीला अर्पण करावयाचं किंवा दाखवायचं नैवेद्याचे प्रकार याविषयी सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग नवरात्रीतला पहिला दिवशी देवी शैलपुत्री या देवीची पूजा केली जाते। या देवीला गाईच्या दुधापासून बनवलेला तुपाचा नैवेद्य दाखवला जातो। तुपाचा नैवेद्य दाखवल्याने आपल्याला जे काही रोग असतील त्यापासून आपल्याला त्या रोगापासून मुक्ती मिळते। नवरात्रीमधला दुसऱ्या दिवशी मा ब्रह्मचारिणी या देवीची पूजा केली जाते। या देवीला साखर, खडीसाखर आणि पंचामृत यांचा नैवेद्य दाखवला जातो। हा नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्याला दीर्घ आयुष्याचं वरदान प्राप्त होते। नवरात्रीमधला तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघटा या देवीची पूजा केली जाते। या देवीला दूध व दुधापासून बनलेले नैवेद्य दाखवतात। यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःखापासून मुक्ती मिळण्याचे वरदान प्राप्त होते। नवरात्रीमधला चौथा दिवस या दिवशी मा कुष्मांडा या देवीची पूजा केली जाते। या देवीला मालपुवाचा नैवेद्य अर्पण केला जातो। हा नैवेद्य अर्पण केल्यामुळे आपणाला तेज बुद्धी व निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होण्याचं वरदान भेटतं। तर नवरात्रीमधला 5वा दिवस या दिवशी देवी स्कंदमाता या देवीची पूजा केली जाते। या देवीला केळाचा नैवेद्य दाखवला जातो। यामुळे आपलं शरीर निरोगी राहण्याचे वरदान भेटते। नवरात्रीमधला 6व्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते। या देवीला मधाचा नैवेद्य दाखवला जातो। मधाचा नैवेद्य दाखवल्यामुळे सुंदर व आकर्षक शरीर प्राप्त होण्याचे वरदान मिळते। नवरात्रीमधला 7वा दिवस या दिवशी कालरात्री या देवीची पूजा केली जाते। या देवीला गुळाचा प्रसाद दाखवला जातो। हा प्रसाद दाखवल्यामुळे अकस्मात येणारे संकट दूर होण्याचे वरदान मिळते। नवरात्रीमधला 8व्या दिवशी महागौरी या देवीची पूजा केली जाते। या देवीला नारळाचा प्रसाद दाखवला जातो। नारळाचा नैवेद्य दाखवल्यामुळे संतान सुख मिळवण्याचे वरदान प्राप्त होते। नवरात्रीमधला 9व्या दिवसाची देवी सिद्धिदात्री या देवीची पूजा केली जाते। या देवीला पुरी व खीर हा नैवेद्य दाखवला जातो। अशा प्रकारे हा नैवेद्य दाखवल्यामुळे सर्व प्रकारचे सुख मिळण्याचे वरदान मिळते। तर अशा प्रकारे 9 दिवसामध्ये 9 देवींची पूजा केली जाते आणि 9 देवींना हा प्रसाद दाखवला जातो। तर हा व्हिडिओ इथे संपतो। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।